हाय मैत्रिणींनो, स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. तर मी इकडं हिरवीगार कांद्याची पात घेतलेली आहे, चिरून घेतली पाण्यामध्ये टाकून. तर मी आज बनवत आहे कांद्याच्या पात्याची भाजी. आणि इकडं हिरव्या मिरची वाटून घेतली, डाळ भिजवलेली अर्धा तास अगोदर. आणि आता इकडं कढई तापत ठेवलेली. तर बघू शकता इकडं तेल टाकून त्याच्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं. जिरं चांगलं तडतडलं की त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची जी वाटलेली होती ती टाकून चांगलं मस्त लालसर रंगावर परतून घ्यायची. मिरची कच्ची अजिबात ठेवायची नाही, कच्ची ठेवली की वास येतो. आणि चांगलं परतून घ्यायचे. तर कोणाकोणाला कांद्याच्या पातीची भाजी आवडते नक्की कमेंट करून सांगा. मला तर खूप आवडते, मी आठवड्यातून एकदा तर करत असते. तर इकडे बघू शकता मी हिरव्या मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे, तो टाकणार आहे आता त्याच्यामध्ये. आणि ते चांगलं लालसर रंगावर परतून घ्यायचं आहे. बघू शकता अशी चांगली मिरची तडतडली पाहिजे. चांगला तडका बसला की भाजीला पण टेस्ट चांगली येते. आमच्या घरामध्ये तर भरपूर प्रमाणात कांद्याची पात आवडते. तुम्हाला आवडते का नक्की कमेंट करून सांगा. आणि बघू शकता आता इकडं चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये चांगलं परतलेलं आहे आपली हिरवी मिरची. आता ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊन चांगलं परतून घ्यायचं आहे. मग आपण कांद्याची पात जी पाण्यामध्ये ठेवली होती चांगली पिळून, म्हणजे त्याच्यात अजिबात पाणी ठेवायचं नाही, चांगली जास्त पिळून आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. म्हणजे पाणी जास्त होत नाही आणि त्याला पाणी टाकायची गरज नाही. ह्या भाजीला अंगचंच पाणी, कांद्याच्या पातीचंच पाणी चांगलं सुटतं त्याला. तर बघू शकता इकडं मी कांद्याची पात टाकून घेतलेली आहे आणि ती पण चांगली परतून घ्यायची. बघा त्याला मनानेच पाणी सुटलेलं आहे कांद्याच्या पातीला, पाणी टाकायची अजिबात गरज नाही. आणि आपण जी भिजवलेली डाळ आहे ती पण टाकून घ्यायची. ते चांगलं परतून घेतलं की झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे डाळ पण शिजते पाणी न टाकता आणि कांद्याची पात पण शिजते. तर आता तुम्ही म्हणसान कांद्याची पातीची काय रेसिपी, पण प्रत्येकाच्या बनवायची पद्धत वेगवेगळी असते. म्हणून मी माझ्या पद्धतीने कशी बनवते ते दाखवलं आहे. तर तुम्हाला कशी वाटली माझी पद्धत नक्की कमेंट करून सांगा. आणि अशा पद्धतीने ताट ठेवून चांगली वाफ बसून द्यायची, म्हणजे चांगली आपली भाजी शिजते. आणि नंतर मग भाजी शिजत आली की शेवटी त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट जो केलेला असतो तो टाकायचा आहे. मस्त लागते शेंगदाण्याचं कूट टाकलं की. तर आपली इकडं भाजी शिजत आलेली. आता ह्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं आहे आणि हे चांगलं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता किती छान गावरान पद्धतीची कांद्याची पात दिसत आहे, चमचमीत झणझणीत. तर या तुम्ही पण खायला आणि कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओवरती नवीन असेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपले व्हिडिओ बघायला विसरू नका. तर हे बघा आपली कांद्याची पात रेडी झालेली आहे, खूप मस्त दिसत आहे. तर या तुम्ही पण खायला. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओनंतर, बाय.